हाय गाईज, माझं नाव सृष्टी आहे आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट व्हिडिओ आहे यूट्यूबवरती जे मी करणार आहे नायकाच्या काही प्रोडक्ट्स जे मी ऑनलाईन परचेस केलेले. सो मी म्हटलं की आपण ह्याच्यावरती आपली फर्स्ट व्हिडिओ बनवूया आणि काही नाही, बघूया कसा हा व्हिडिओ जात आहे पुढे. आणि मी सांगेलसुद्धा काय काय प्रोडक्ट्स मागवलेले आहेत. तो तुम्हाला काही आवडले असतील तर नक्कीच मला कॉमेंट वगैरे करा. मी तुम्हाला खाली कॉमेंटमध्येच सांगेल की कुठून काय आहे आणि काय काय मागवलेलं आहे मी. ठीक आहे, सो येस, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. येस, सो पहिला जो आपले जे प्रोडक्ट आहे, फर्स्ट जो प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहे, हे 2 लिपस्टिक. हे दोन्ही लिपस्टिक्स मी मार्समधून मागवलेले आहेत. सो फर्स्ट हा जो आहे हा टूटी फ्रूटी मागवलेला आहे. हा ग्लॉस आहे आणि हा थोडा कॅन्डलिश लिप ग्लॉस, मार्स टूटी फ्रूटी. आणि हा पण मार्सचाच आहे, हा मूस सारखा काहीतरी आहे, मूस मॅट लिपस्टिक म्हणून. हां, तर या 2 लिपस्टिक्सचे मी भरपूर यूट्यूबवरती माझ्या रील्सवरती कॉन्स्टंटली येत होतं. आणि मी असं काही शौकीन नाही आहे की लिप ग्लॉससाठी किंवा लिपस्टिकसाठी वगैरे, मला जास्त असं नाही आवडत. कधीतरीच मी बेसिक लिप ग्लॉस वगैरे लावते, जसं की आत्तासुद्धा लिप ग्लॉस मी लावलेला आहे. तर मी म्हणते की आपण हे दोन्ही ट्राय करूया, मागवूया की कसं दिसतं, काय आहे. तर पहिल्यावाला मी पाहिजे तर एक ओपन करून दाखवते, सो तुम्हालासुद्धा आयडिया येईल की कसं आहे, काय आहे. हा आहे टूटी फ्रूटी. फर्स्ट टूटी फ्रूटीपासून आपण सुरू करूया. हे असं काहीतरी त्याचं ॲप्लिकेटर आहे आणि हे दिसायला हे असं आहे, हे असं दिसतंय. म्हणजे तुम्ही बघू शकता एक शाईन आहे आणि थोडंसं ग्लॉसी इफेक्ट आहे. ठीक आहे, आणि ह्याला थोडं ना कॅन्डी, मस्त असं कॅन्डीसारखं स्मेल आहे, टेस्ट आहे. असं तुम्हाला वाटेल की आपण खाऊन जावं. नेक्स्ट जो आहे तो आहे हा मॅट. आय गेस मी ट्राय करून सुद्धा दाखवेल तुम्हाला, मला फक्त 1-2च मिनटं द्या. सो ह्याचं ॲप्लिकेटर हे काही असं आहे. ह्याचं मी थोडंसं जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते काढूया, हे पण बघूया आपण कसं आहे. ह्याचं हे काही असं दिसत आहे आणि मला हात वाकडा करता येत नाही, सॉरी. हे असं आहे, म्हणजे हे ब्लेंड पण चांगलं होऊ शकतं. सो हे दोन्ही हे असं काहीतरी आहे. आपण एकदा माझ्या लिप्सवरती पण ट्राय करूया की कसं दिसतं आहे. तर 2च मिनटं द्या, मी हे क्लीन करून येते. ठीक आहे, सो आता हे माझे नॅचरल लिप्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण ही टूटी फ्रूटी आता ट्राय करूया की कशी दिसते. हे तर माझ्याच खाली जे लिप शेड आहे ते त्याच्यासारखंच आहे. सो माझ्यासाठी हे खूप छान आहे ॲक्च्युली, कारण की असं आहे की जेव्हा मी ऑफिसमध्ये वगैरे असते आणि असं म्हणजे असं जास्त हेवी पण नाही आहे आणि छानसुद्धा दिसतंय. इंडियन स्किन टोनच्या ज्या मुली आहेत, म्हणजे माझ्यासारख्या इंडियन स्किन टोन, थोडा डार्क स्किन टोनवरती हे भरपूर छान दिसतं ॲक्च्युली. आणि थोडेसे हेल्दीसुद्धा वाटतात आणि तुमच्या जी नॅचरल जे लिप्स आहे ना त्यालाच हे अजून ज्युसी दिसून येतं. हे जेव्हा लांबून जेव्हा दिसतं तर म्हणजे ॲक्च्युली भरपूर छान दिसून येतं. तर हे असं काहीतरी आहे. आपण मॅटसुद्धा आता ट्राय करूया की कसं आहे. सो मी परत क्लीन करून आलेली आहे की मॅटचा इफेक्ट कसा दिसतो आहे ते पण एकदा आपण चेक करूया.
भरपूर डार्क शेड आहे. नाईस, छान दिसतोय. सी, आणि टेक्स्चर पण भरपूर जास्त मस्त आहे. अजिबात ड्राय नाही. म्हणजे मी असं बघितलं आहे की म्हणजे मी एक मॅट लिपस्टिक आधी वापरायची, मला ब्रँड नाही आठवतं आता, भरपूर 2 वर्ष आधी. सो ती माझी फर्स्ट मॅट लिपस्टिक होती आणि जेव्हा मी ते लावलेलं तर असं नाही लिप्सवरती आहे ना ड्राय आणि पॅची दिसायला ते सुरू झालेलं. तर मी त्याच्यावरती ना ग्लॉस लावतो, म्हणून मला ग्लॉस जास्त आवडतो रादर दॅन मॅट. बट मी ह्याचे रिव्ह्यूज ॲक्च्युली बघितले की म्हटलं ठीक आहे एकदम मॅट पण आपण ट्राय केलं पाहिजे की थोडं छान दिसतं डार्क स्किन टोनवरती. आणि तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय, किती मस्त दिसतंय हे. सी, तर भरपूर छान दिसतंय हे. तर येस, म्हणजे हे पण ऑफिस लुकसाठी वगैरे पण ठीक आहे. म्हणजे कधी असे वाईट कपडे वगैरे घातले तर डार्क लिपस्टिक घातलं तर थोडं ते पॉपअप लुक पण दिसून येतं आणि थोडं ते छानसुद्धा दिसतं आणि नॅचरल लिप्सला अजून जास्त छान आणि हायड्रेटेड फील करते. सो ही अजिबात ड्राय पण नाही आणि पॅची पण नाही दिसत आहे. चांगली आहे, आवडली मला. तर हे 2 काही लिपस्टिक्स होते. सो लिपस्टिकवरती आपलं झालेलं आहे. नेक्स्ट मी मागवलेलं आहे अगेन, जसं मी तुम्हाला बोलली की मी जास्त प्रोडक्ट मला नाही आवडत, मेकअपबद्दल मला जास्त काय नाही माहिती. सो मी आत्ता जस्ट हे हळूहळू शिकते यूज करायला, प्रोडक्ट बघायला. सो मी हे मागवलेलं आहे फेसेस कॅनडा बोलते, फेसेस कॅनडाचं फाउंडेशन मॉइश्चर 3-in-1 सनस्क्रीन. सो हे मी मागवलेलं आहे. हे खूप टायनी पॅकेज आहे. सो हे तुम्ही जर बघू शकता की एवढंसंच मी मागवलेलं आहे, छोटंसं पॅकेज. मी म्हटलं जास्त माहिती नाही कसं आहे. ह्याच्यामध्ये ॲलोवेरा, विटॅमिन सी, SPF 30सुद्धा आहे. ठीक आहे, हे मी सध्या वापरत नाही आहे बट मी पॅकेजिंग खोलून दाखवली कसं आहे. सो हे असं आहे थोडंसं. ठीक आहे, मी काढलं आता यूज करण्यासाठी, आता दाखवते तर मी थोडंसं एक वापरून पण दाखवा. हे असं काहीतरी आहे. जास्त डार्क स्किन टोन आलेला आहे. आय गेस हे मला वाटतं आहे मी फर्स्ट टाईम वापरते म्हणून वाटतं थोडंसंच आधी ट्राय करायला पाहिजे. बट ठीक आहे, तुम्हाला रिव्ह्यू मला देता येईल. हे तर लटकन ब्लेंडसुद्धा झाला. सो हे असं काहीतरी पटकन ब्लेंड झाला. म्हणजे मला असं वाटतं मॉइश्चर म्हणजे थोडं हायड्रेटिंग फील करतं, असं वाईट पॅचेससारखं नाही दिसत आहे. थोडा वेगळा इफेक्ट दिसून येते. सो आय गेस मी एकदा फेसवरती सुद्धा ट्राय करेल की हे कसं आहे काय आहे ते. आणि येस, बघू. त्याच्यानंतर मी मागवलेलं आहे अगेन फेसेस कॅनडाचंच कम्फी मॅट प्रो लिप कलर. 0% पॅराबेन आणि अल्कोहॉलसुद्धा आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हे स्मच प्रूफ आहे, मॅट फिनिशसुद्धा देत आहे आणि ट्रान्सपरन्सी स्मच प्रूफ आहे. सो ह्याला मी आता सध्या काढत नाही आहे कारण की एकदा मला हे चेक करायचं आहे प्रोडक्ट कसं आहे काय, म्हणून मी आता सध्या ह्याची पॅकेजिंग ओपन नाही करत आहे. त्याच्यानंतर मी मागवलेलं आहे बॉडी मिस्ट, बॉडी वॉश नाही, बॉडी पेस्ट आहे, बॉडी वॉश. सो हा बॉडी वॉश आहे. हा आहे कॉनिक्वस केमिस्ट मॉइश्चर मेल्ट. हा असा म्हणजे मी जस्ट स्क्रोल करत होती नायकावरती, सो म्हटलं बघूया की भरपूर ब्रँड्सवाले नावं ऐकलेले आहेत. आणि बाय द वे हा मी स्वतः यूजसुद्धा केलेला आहे. ह्याच्यामध्ये ना भरपूर लाईट फ्रेग्रन्स आहे, म्हणजे असं हेवी फ्रेग्रन्स पण नाही आहे. भरपूर लाईट, एकदम तुमच्या बॉडीला हेवी पण नाही फील होणार जेव्हा तुम्ही बॉडी वॉश वगैरे ते बनवता. आणि भरपूर छान आहे.
म्हणजे जर तुम्हाला जास्त स्मेल नको असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. भरपूर छान आहे. मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड करेल. ह्याच्यावरती 100% नॅचरल ओरिजिन आणि प्लांट ऑइल बेस्ड आहे हे कम्प्लिटली. ठीक आहे. स्किन मॉइश्चराईजसारखं पण, म्हणजे स्किनला तुमच्या अजिबात ड्राय तुम्हाला फील नाही होणार. ओके, ठीक आहे. सो जे मी मगाशी बोललेली ना फेसेस कॅनडाचं, ते मी ओपन केलं फायनली आणि तुम्हाला दाखवते. तर ही अशी त्याचं पॅकेजिंग आहे. हे आहे फेसेस कॅनडाचं कम्फी मॅट प्रो इन द शेड रस्ट रेझिन 02. ही भरपूर जास्त प्युअर रेड आहे, म्हणजे सी कलर मॅच होतो आहे टॉपसोबतच. त्याचं ॲप्लिकेटर असं भरपूर जास्त रेड दिसत आहे, म्हणजे हे आणि हे एकदम मॅचिंग. आता मी ह्याच्यावर लावलेली आहे. बाय द वे हे जे लिपस्टिक आहे हे मला फ्रीमध्ये आलेलं आहे. हे जेवढे प्रोडक्ट्स मी जे मागवले ना त्याच्यासोबत ते मला फ्री आलेली आहे. हे मी परचेस नाही केलं, मी विसरली. तर हे असं आहे. ह्याचं पण मॉइश्चर टेक्स्चर चांगलाच आहे, ओकेच आहे म्हणजे बघायला गेलं तर. येस, असं काही लागते. तर आय गेस वी आर डन विथ द प्रॉडक्ट. जास्त नव्हते, 4-5. हे बॉडी वॉश, मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीन 3 in 1, देन 2 लिपस्टिक्स विथ 1 फ्री. सो आय होप तुम्हाला माझा हा फर्स्ट ब्लॉग ऑफ मेकअप आवडला असेल आणि डू लेट मी नो की तुम्हाला कसा वाटला माझा हा पहिला ब्लॉग मेकअप सिरीजबद्दल. असेच काही व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डू कमेंट की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. टिल देन, बाय बाय.